नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत असं आपण इडली पिझ्झा बाईट्स. खूप भारी लागतं, खूप टेस्टी लागतं आणि इन्स्टंट होणारं आहे. जास्त वेळही लागत नाही. आता काय केलेलं आहे, इथे पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यावर ना जे इडली बॅटर असतं आपलं, त्याचे छोटे छोटे छोट्या चमच्याने अशा पद्धतीने छोटे छोटे बाईट्स खायचे आहेत ना, त्याच्यामुळे आपण छोटे छोटे पीसेस टाकायचं आहे. एक छोटा चमचाभराचा आपण बॅटर इथे टाकायचं आहे पॅनवर आणि त्याच्यानंतर छान असं सगळं टाकून घेतल्यानंतर आपण नंतर एका साईडने छान शेकलं की आपण पलटून घ्यायचे आहेत. मस्त स्पॉन्जी असे बाईट्स तयार होतात इथे. सगळे छान दोन्ही साईडने शेकवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण एका पॅनवर जेवढे राहतील तेवढे हे करायचे आणि बाकीचे दुसरे पॅन पुन्हा एकदा काढून घ्यायचं आहे. कुठेही तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे आणि तरीही इतके सुंदर तयार होतात आपले हे बाईट्स. आणि हे बाईट्स तयार काढून झाल्याच्या नंतर आपण त्याच पॅनमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं. एक छोटा चमचाभर तेल टाकलेलं आहे. मीडियम साईजचा एक कांदा आपण ह्याच्यावर बारीक चिरून टाकायचा आहे आणि छान त्याला परतवायचं आहे तेलामध्ये. मीठ वगैरे काहीच आधी टाकलेलं नाही आहे किंवा अजून बाकी काहीच वापरायचं नाही आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये इतके छान असे इडली पिझ्झा बाईट्स तयार होतात ना, म्हणजे एक इडलीचाही फ्लेवर आहे प्लस पिझ्झाचा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे आपण याला नाव असं मस्त दिलेलं आहे, इडली पिझ्झा बाईट्स. छान कांदा बघा इथे मस्त असं थोडासा हलकासा ब्राऊन गुलाबी रंग आलेला आहे, त्याला छान असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, कारण का आपण इडलीच्या बॅटरमध्येही मीठ असतं, त्यामुळे थोडंसं आपण बेताचंच टाकायचं. चमचाभर असं चिली फ्लेक्स टाकलेला आहे, एक छोटा चमचा आहे आणि त्याच्यानंतर ऑरेगॅनो टाकलेला आहे. आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांद्यामध्ये. नाश्त्यासाठी भन्नाट रेसिपी आहे. मुलांना अशा पद्धतीने बनवून टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथे मी पिझ्झा पास्ता सॉस जो असतो ना तो टाकलेला आहे एक चमचाभर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. 1 ते 1.5 चमचे इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर छान असं कांद्यामध्ये पिझ्झा पास्ता सॉस आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे इडलीचे आपण छोटे छोटे बाईट्स जे बनवले होते ना, ते आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत, याचे टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण कांद्यामध्ये इडली बाईट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून पूर्ण मसाला जो आहे पिझ्झा पास्ता सॉस जो आहे तो व्यवस्थित प्रत्येक बाईट्सला लागेल अशा पद्धतीने. इथे काही आपण गरम गरम काढून घेतलं त्याच्यामुळे एक एक चिपकतात, पण ते लगेच निघूनही जातात इझिली. आणि छान असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रत्येक बाईट्सला. आपण जर मसाला लागला नसेल तर आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित तो आलटून पलटून छान लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर याला आपण थोडंसं अजून परतवून झाल्याच्यानंतर थोडंसं 1 ते 2 मिनटं असंच ठेवूया, गरम होऊ दे त्याला व्यवस्थित. छान जो मसाला आहे, जो पिझ्झा पास्ता सॉस आहे, तो त्याचा फ्लेवर छान असा प्रत्येक बाईटमध्ये उतरला गेला पाहिजे. आणि इथे बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या पिझ्झा बाईट्सला किंवा इडली पिझ्झा बाईट्सला. छान असा पिझ्झाचा फ्लेवर येतो, खूप भारी वाटतं. आणि त्याच्यानंतर आता हे छान ते जेव्हा पूर्ण व्यवस्थित मसाला सगळीकडे लागतो ना, तेव्हा त्याच्यावर आपण टाकायचं आहे किसून एक चीज क्यूब घेतलेला आहे, तो त्याच्यावर व्यवस्थित किसते आहे. आणि पूर्ण नाही टाकत आहे, थोडंसं ठेवून देणार आहे. हा आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत, त्यामुळे थोडंसं ठेवलेलं आहे. आणि आता हे पिझ्झा आपण चीज टाकल्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून चीज मेल्ट होण्यासाठी. 1 ते 2 मिनटामध्ये चीज इझिली मेल्ट होऊन जातं. आणि इथे आपले मस्त असे तयार झालेले आहेत इडली पिझ्झा बाईट्स. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. खायला खरंच खूप भन्नाट लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा. लहानांना तर आवडतील, मोठ्यांनाही खूप आवडेल, इतकी भारी रेसिपी आहे. सगळं प्लेटमध्ये सर्विंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर आपण जे चीज ठेवलं होतं चीज क्यूब, ते पुन्हा थोडंसं व्यवस्थित सगळीकडे किसून घ्यायचं आहे, की आपलं खाण्यासाठी तयार आहेत इडली पिझ्झा बाईट्स. मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. कधीही करू शकतात. अगदी उरलेल्या बॅटरपासून आपण जर बनवायला घेतलात ना, तरी अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. एखादी वाटीभर वगैरे राहिलेलं असेल ना बॅटर, त्याच्यापासून एकाचं तरी पोट व्यवस्थित भरेल एवढं भारी होतो नाश्ता हा. आणि हा फायनल लुक बघा किती सुंदर वाटतो आहे ना खायला. खरंच खूप टेस्टी लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली मग आजची ही रेसिपी, आजचा हा व्हिडिओ माझा? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.